ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दुर्वा आणायला रानात जात असे. तिथं नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने विचारलं, काय ग बायांनो, कसला वसा वसता? तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उठत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौन्यानं मुकाट्यानं उठावं, सचीळ वस्त्रसहित स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विडाच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पान फूल वहावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगांचा धूप, गुळा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथ सप्तमी संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकड, तूप, मेहून जेवू सांगावं. असेल तर चिळचोळी द्यावी, नसेल तर जोडगळ सरी द्यावी, ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलावून धाडलं. ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, भिवू नको, कापू नको, तुझ्या मुली आमच्या इथे दे. आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल. राणी म्हणाली, दासी करीत नाही, बटकी करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजा घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याचे राग मनात आला. तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला आहे म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरडीची 6 मोती आणली. 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीने चित्तभावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोने विचारलं, मुलीचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली, दुःखाने व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिने कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे. इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितले, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासीनं, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं. कोहळा पोखरला, होन मोहरा भरल्या. वाटेस आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातीचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? दैवे दिले, कर्माने नेले. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं. पुढं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासींनो, तुम्ही दासी कुणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं. काठी पोखरून होनं मोहरांनी भरून दिली. बाबा, ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा.
म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपानं आला. हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैव दिले ते सर्व कर्मानं नेले. पुढं तिसरे आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या घरी नेऊन नवमाखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जीव खाऊ घातलं, नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं, तरी जाताना विहिरीत उतरला. तो गडबडून विहिरीत पडला. घरी आला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं, पण दैवाने ते सर्व बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नवमाखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जीव खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई, मावशीने दिलं, पण दैवानी ते सर्व नेलं. पाचव्या आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीने तिलाही परसदारानं घरी नेलं. नवमाखू घातलं. पाठ बसायला दिला. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं चांडाळी पापिनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं विचारलं. याला बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्य नारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आलं, चामर आलं, पाईक आले, परवर आले. मला रे पापिनीला छत्र कोठली, चामर कोठली, पाईक कोठले, परवर कोठे? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलवू आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणींनी आहेर केले. वाटेनं जाऊ लागली. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपण पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे, असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीनं घेऊन 3 त्याला दिली, 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्याने ऐकली. त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई, कहाणी ऐकल्याचे एवढं फळ, मग वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उच्छील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा असं सांगितला. पुढे दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. पुढे दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, मळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेने बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या राणीची कहाणी ऐक. तो आला. राणीनं 6 मोते त्याला दिली. 6 मोते घेतली, 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळ्याने ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला, विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई, कहाणी ऐकल्या एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा मुलगा वनात गेला. एक डोहात बुडाला होता. एक सर्पाने खाल्ला होता. त्यामुळे क्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडते आहे, बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पाने खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई, कहाणी ऐकायची एवढे फळतं, वसा घेतल्याचे काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीने तिलाही वसा सांगितला. पुढे चौथ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का
याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, कानाडोळा, मांसाचा गोळा, हात नाही, पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता. तो उताना केला. 6 मोती होती. 3 मोती त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोती आपण घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. ती त्यानं चित्तभावे ऐकली. त्याला हात पाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ, काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोहगंगाळ पाणी तापवलं. पक्वानं जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं अगं पापिनी, कोणाचा केस आहे हा? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले. हे काळं चवाळ डोईचा केस, वळचणीची काडी, डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला होता. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कोणा डोळा, मांसाचा गोळा, इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण